गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 15वा झाड आपला मित्र हा सुरू होता. यामध्ये आपण निबंध लिहिला होता झाडावर, म्हणजे झाडाची महत्त्वपूर्ण माहिती त्यात लिहिलेली आहे. त्यानंतर झाडाचं महत्त्व बघितल्यानंतर आपण ग्रामरचा पाठ बघितला, व्याकरणचा पाठ बघितला, एकवचन, अनेकवचन आणि जोडाक्षरे कशी तयार होतात ती बघितली. आणि त्यानंतर काही कठीण शब्द बघितली. ठीक आहे. तर आता याच्यातला एक शेवटचा पार्ट राहिलेला आहे, तो थोडासा खेळ म्हणून आपण घेणार आहोत आणि खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मजा येणार आहे. ठीक आहे. तर तो थोडासा जो पार्ट राहिलेला आहे शेवटचा, आणि त्याच्यानंतर आपला हा पाठ पूर्णपणे संपणार आहे. ठीक आहे. तर ते मी काय दाखवते बघा, लक्ष द्या. तो कोणता पार्ट राहिलेला आहे लक्ष द्या. हां बघा, तो हा पार्ट आहे. बघा, काही शब्द दिलेले आहे तुम्हाला, पुस्तकातलेच आहेत हे सध्या, आणि याच्यामध्ये एका शब्दामध्ये किती शब्द तयार होतात ते तुम्हाला शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. एक खेळ म्हणून बघायचं आहे याच्याकडे. बघा, पुढील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा आणि लिहा. परत बघा, पुढील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा आणि लिहा. हे सगळं तुम्हाला वहीत लिहायचं आहे. ठीक आहे. बघा, पहिलं उदाहरण बघा, जनावरे. जनावरे. आता हा एक शब्द आहे, याच्यामध्ये अजून काही शब्द तयार होतात का ते बघायचे आहेत. तर आम्ही तुम्हाला सोडवून दिलेले आहे. बघा, जना एक शब्द तयार होतो, नाव एक शब्द तयार होतो, जव आणि नारे असे कुठलेही शब्द तुम्हाला तयार करता येतील. जसे याच्यातलेच उचलून तुम्हाला तयार करायचे आहेत. जो शब्द दिला राहील त्यातनंच उचलून एक दुसरा नवीन शब्द तयार करायचा आहे. दुसरं बघा, पाऊस. ऊस हा एक तयार झाला. मग पास हा एक तयार झाला. अजून काही तयार होतात का बघायचं आणि लिहायचं. नंतर तिसरा बघा, वादळामुळे. वादळामुळे हा शब्द आहे, त्याच्यात कुठले कुठले तयार झाले बघा. वादळ हा एक तयार झालेला आहे. नंतर वाळा हा एक तयार झाला आहे. मग दळे म्हणजे शेवटचं एक घेतलं आणि द घेतला. असे त्यातले शब्द अक्षरं तुम्हाला उचलायचे आहेत आणि जोडून पाहायचे आणि शब्द तयार करायचे आहेत. चौथं बघा, हे शब्द बघा, वादळामुळे मधला शेवटचा मुळे. असे शब्द तयार केलेले आहे. आता हे तुम्हाला मी सोडवून दिले. याच्यानंतर जे शब्द आहेत 4, 5, 6, 7 हे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. मी तोंडी सांगणार आहे, तुम्ही लक्षात घ्या आणि ते लिहून काढा, किंवा तुमच्या मनाने तुम्हाला काही लिहिता आले तर ते सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. मी याचं सोल्युशन सेट नंतर पाठवेल, पण आता तुम्हाला आधी हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा, धनगर याच्यात किती शब्द तयार होतात तुम्हाला बघायचं आहे आणि लिहायचं आहे. पहिलं बघा, धन हे तयार होतं एक. नंतर नगर हे तयार होतं. धन हे तयार होतं. नंतर गर हे एक तयार होतं. असे 4-5 शब्द तयार होतात. पाचवं बघा, कावळा. वळा हा एक शब्द तयार होतो. नंतर काळा हा एक शब्द तयार होतोय ना. अजून कुठले तयार होतात? वळा, काळा, नंतर वळा, काळा आणि काव असं पण तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर 6वं बघा, नाचणारे. नाचणारे म्हणजे नाच हा एक शब्द तयार झाला. नंतर चणा हा एक तयार झाला. नंतर नारे हा एक तयार झाला. म्हणजे 3 शब्द तर असेच तयार होतात आहे. ठीक आहे. नंतर 7वं बघा, वाजणारी. काय आहे? वाजणारी. वाज, नंतर जरी, नंतर वारी. व्हेरी गुड. जरी, वारी, जना, वाज असे 4 शब्द परत तयार होतात आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहायचं आहे आणि पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. आणि आता इथे तुमचा हा पाठ संपलेला आहे, आणि यानंतरचा पाठ जो सुरू करणार आहे त्याआधी मी तुमची काही झालेल्या पाठांवर मी रिव्हिजन घेणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आपला पाठ क्रमांक 4 राहणार आहे, कारण 3 पाठापर्यंत आपली गुगल टेस्ट झालेली आहे. तर आता आपल्याला 4था पाठ बघायचा आहे, चित्रवर्णन. जे पावसाळ्याचं चित्र दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि
आपला 6वा पाठ राहणार आहे फरक ओळखा. तर फरक ओळखामध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय शब्द दिलेले होते, त्यातून आपण कुठले शब्द तयार केले होते, हे सगळंच्या सगळं त्या पाठात जेवढं मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला ते सगळं अभ्यास करायचा आहे. 2 पाठांवर मी रिव्हिजन घेणार आहे. ठीक आहे. तर पुढच्या पिरियडला मी काही रिव्हिजन टेस्ट देणार आहे, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा मी तुम्हाला त्या दिवशी याची सोल्युशन सेट याचा सुद्धा मी तुम्हाला पाठवेल, तर तुम्ही चेक करून घ्याल. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.